ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पालक भाजीचे पराठे. तरी सर्वात अगोदर आपल्याला इथं पालक भाजी निसून घ्यायची, त्यानंतर आपला हा लसूण निसून घ्यायचा आणि मिरची करून घ्यायची. तर चला बघूया आपली समोरची रेसिपी. तर चला अगोदर सर्वात अगोदर आपण आपला पालक छानपैकी निसून घेऊ. तर इथे मी भाजी खुडून बारीक चिरून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता इथं आपल्या प्रमाणानुसार हे पीठ घ्यायचे आहे. तर 1 बाउल मी गव्हाचे पीठ, पाऊण बाउल बेसन पीठ आणि अर्धा बाउल ज्वारीचे पीठ घेतलेले आहे प्रमाणानुसार. त्यानंतर थोडीशी हळद, 1 चमचाभर ओवा आणि हे आता छानपैकी अगोदर भाजीमध्येच मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या भाजीला थोडं पाणी सुटतं. त्यामुळं ते अगोदर भाजी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतरच प्रमाणानुसार यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी काही घालायचं नाही, कारण की भाजीला आपोआपच पाणी सुटते. त्यामुळे अगोदर फक्त पिठामध्येच प्रमाणानुसार पाणी घालून सनी त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं. याला पूर्ण भाजी आणि पीठ मिक्स करायला फक्त कपभर पाणी लागलं असेल, एवढंच पाणी लागलं. आता यानंतर आपली मिरची, लसूण आणि जिरे आपण बारीक करून घेतलेले मिक्सरला ते ॲड करायचे आणि मीठ घालायचं. आता हे सगळं छानपैकी परत मुरून घ्यायचं आणि असं छानपैकी आपला गोळा इथं बनवून झालेला आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता इथं पोळपाटावर आपल्याला एक छान असा स्वच्छ कपडा ओला करून आथरायचा आहे. कोरडा आथरायचा आणि कोरडा आथरला तर आपलं हे पीठ पूर्ण कपड्यालाच लागून जाईल. तर तुम्हाला आता हा पराठा ज्या सर्कलमध्ये ज्या शेपमध्ये बनवायचा तो शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. सर्कल किंवा हार्ट वगैरे तुमच्याकडं असेल काही बनवायचं तर तुम्ही त्यांना बनवू शकता. इथं मी सर्कलच बनवते, हाताने इझी जातो. तर बघू शकता आपला हा पराठ्याचं पीठ आपल्या हाताला बिलकुल चिटकत नाही, बघू शकता. तर असा छानपैकी असा थापून झालेला आहे आणि मध्ये छान असा होल पाडलेला आहे मी. तर आपल्याकडं काही नॉनस्टिक तवा नाही आहे, त्यामुळे मी आपला हा घरगुतीच तवा वापरते. त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं, जेणेकरून आपला पराठा हा वरती तव्याला चिटकणार नाही. तर असं त्यावरती कपड्यासकट टाकायचं आणि वरून थोडंसं टॅप टॅप करायचं, जेणेकरून आपला पराठा आहे तो तव्यावरतीच राहील, आपल्या कपड्याला परत चिटकणार नाही. असं थोडंसं तेल साईडला टाकून परत तो उलटून घ्यायचा आणि थोडंसं परत तेल टाकायचं आणि त्यावरती थोडंसं 1 मिनटं तरी त्यावरती झाकण ठेवायचे. त्यामुळं जेणेकरून तो वाफेने लवकर भाजेल आणि लवकर परताच्या टायमाला तो निघून जाईल. तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला. त्याला थोडंसं उलटपालट करत राहायचं, जेणेकरून तो छानपैकी भाजेल आणि थोडंसं तेल घालायचं. तेल घातल्यामुळं आपला पराठा आहे तो बिलकुल चिटकत नाही तव्याला. तुम्ही बघू शकता किती छान असा उलटपालट झाला तरी मोडला नाही आणि तव्यावर टाकला तरी मोडला नाही. कोणी म्हणेल की नॉनस्टिक तव्यावरच केलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर पालक भाजी खायची म्हटलं त्यांना तर बिलकुल आवडत नाही. त्यांनाच तर काय, आपल्यालासुद्धा पालक भाजी खायला बिलकुल आवडत नाही. असेच काही चटपटीत पदार्थ बनवले तर सगळे आवडीनं खातात. मुले हे टिफिनला नेऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्याला पण खाऊ शकतात. तर घरी कोणी आपल्या आजारी व्यक्ती असेल तर त्यांना पण हा पराठा तुम्ही हेल्दी बनवून देऊ शकता, कारण की पालकमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्ही हा पराठा आरोग्यासाठी पण चांगला आहे म्हणून पण करून खाऊ शकतात. भाजी तर काही अशी खाल्ल्या जात नाही, जेणेकरून आपल्याला पराठा खाल्ला जाईल तसं आपल्याला काही भाजी करून खाल्ल्या जात नाही. तर तुम्ही असेच पदार्थ तुम्ही बनवू शकता वेगवेगळे. पालक भाजीपासून मी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड करत राहील. तर बघू शकता किती छान आपले असे पराठे झालेले आहेत. नुसते मी बाकीचे सगळे राहिलेले पराठे बनवून घ्यायचे.
पराठे खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दही सॉस यासोबत पण खाऊ शकता किंवा तसे पण खाल्ले तर खूप छान लागतात, कारण की यामध्ये तिखट टाकलेलं असते किंवा दह्यासोबत पण खाऊ शकता. असेच आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.